स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहूया गीता जयंतीविषयी माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. गीता जयंती निमित्त भाषण. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, पूज्य संतवृद्ध आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष आहे. आज आपण गीता जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मोहग्रस्त झालेल्या अर्जुन याला भगवद्गीता या महान ग्रंथाच्या रूपात ज्ञान दिले, तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुल्क एकादशी अर्थात गीता जयंती. भगवद्गीतेचे महत्त्व. मित्रांनो, भगवद्गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर ते जीवनाचे एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. 5000 वर्षापूर्वी सांगितलेली ही गीता आजही तितकीच प्रासंगिक आणि उपयुक्त आहे. आजही तितकीच पवित्र असा आपला ग्रंथ आहे. गीतेचा मूळ संदेश आहे, कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. कर्मण्यवाधिकारस्ते मा फळेषु कदाचन. आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे आणि परिणाम परमेश्वरावर सोपवणे हाच खरा कर्मयोग आहे. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे, तर आत्म्याच्या आणि परमात्म्याचे ज्ञान, आपल्या अस्तित्वाचा उद्देश आणि सत्याची ओळख करून देणारा हा मार्ग आहे. भक्ती म्हणजे परमेश्वराशी असलेले आपले शुद्ध प्रेम आणि समर्पण. हा सर्वात सोपा मार्ग आहे, जो कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला मुक्तीकडे घेऊन जातो. दैनंदिन जीवनातील उपयोग. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा ताणतणाव आणि संभ्रमात असतो. गीतेची शिकवण आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करते. स्थितप्रज्ञता, सुख दुःख, जय पराजय, मान अपमान या द्वंद्वात स्थिर राहण्याची कला गीता शिकवते. तणावमुक्ती. फळाची चिंता न करता केवळ वर्तमानात आपले कर्तव्य पार पाडल्यास मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास. आपल्या आत दडलेल्या शक्तीची जाणीव गीता करून देते आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला शिकवते. तसेच अंतिम संदेश काय आहे गीतेचा? या शुभ दिनी आपण सर्वांनी संकल्प करूया की भगवद्गीतेतील अमूल्य शिकवण केवळ ऐकून सोडून न देता ती आपल्या आचरणात आणूया. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यावरचे उत्तर आहे. गीता हा सत्य, न्याय आणि धर्माचा ध्वज आहे. या ध्वजाखाली आपण आपले जीवन उज्ज्वल करूया. आजच्या या पावनदिनी आपण सर्वांनी गीतेचे तत्त्वज्ञान आत्मसात करून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया. गीतेचे महत्त्व सांगताना आपल्या चेहऱ्यावर आणि आवाजात श्रद्धेचा भाव ठेवा. गीता जयंती हा भगवद्गीतेच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक अतिशय खास दिवस आहे. महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. कृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. भगवद्गीता महान ऋषी महर्षी वेदव्यास यांनी संकलित केली. या पुस्तकात 18 अध्याय आणि एकूण 700 श्लोक आहेत. भगवद्गीता आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवते, जसे की नेहमी आपले कर्तव्य बजावणे, निस्वार्थ कर्म करणे, यश आणि अपयशात शांत राहणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे. गीता जयंतीला लोक गीतेतील श्लोकाचे पठण करतात आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. गीता जयंतीला लोक कुरुक्षेत्रात येतात आणि पवित्र तलावाच्या सन्निहित सरोवर आणि ब्रह्मा सरोवराच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. या दिवशी अनेक शाळा, संस्था आणि स्वयंसेवी संस्था भगवद्गीतेचे वितरण करतात, जेणेकरून सर्वांना त्याचे ज्ञान मिळू शकेल. गीता जयंतीनिमित्त आपण गीतेच्या अमूल्य ज्ञानाबद्दल कृतज्ञ असले पाहिजे, ज्याचा अवलंब करून आपण आपले जीवन सुधारू शकतो. आज आपण गीता जयंतीविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.